हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर 1 ऑगस्ट आणि त्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या आहेत ज्या आपल्याला या परीक्षांच्या तयारीसाठी गरजेच्या राहणार आहेत आणि त्या कोणत्या सिलेबस टॉपिक मध्ये त्याला बघायचं आहे याबद्दलची चर्चा आपण आता करून घेऊ. 1 ऑगस्टचा न्यूजपेपर आहे आणि आजच्या न्यूजपेपर मधून या बातम्या तुम्हाला नक्की वाचायच्या आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2025 आजचा न्यूजपेपर. कोणता न्यूजपेपर? द हिंदू न्यूजपेपर. ठीक आहे, आता हा टेबल याच्या PDF पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतोय, त्यामुळे या टेबल मधून तुम्ही अजून त्या बातम्या ज्या आहेत त्या झाल्या की नाही वाचून ते क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, पहिल्या पानावरती काय बातमी आहे? SC म्हणजे सुप्रीम कोर्ट पुल्स अप तेलंगणा स्पीकर ओव्हर पेंडिंग डिफेक्शन पेटिशन अगेन्स्ट 10 BRS MLA. म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ रिलेटेड काही बातमी आहे ती. आणि तेलंगणा स्पीकर जे तेलंगणा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे त्यांना सुप्रीम कोर्टाने मग तिथे प्रश्न विचारलेले आहेत. मग आपल्याला GS पेपर 2 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिफेक्शन रिलेटेड ऑलरेडी आपल्याला मेन्स मध्ये प्रश्न बघायला मिळतात UPSCच्या. त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी कव्हर करून ठेवा. प्रिलिम्स मध्ये पण त्याच्याबद्दल माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ही पहिल्या पानावरची बातमी झाली. त्यानंतर पान नंबर 3 वरती या. पान नंबर 3 आपल्याला GS पेपर 2 मध्ये वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स नावाचा टॉपिक आहे आणि त्यात आपल्याला ही बातमी काउंट करता येऊ शकेल. तामिळनाडूने नवीन ट्रान्सजेंडर पॉलिसी आणण्याचं तिथे अनाउन्स केलेलं आहे. ठीक आहे, न्यू ट्रान्सजेंडर पॉलिसी इन तामिळनाडू सीक टू अमेंड की लॉज. मग ते काही जे हिंदू सक्सेशन ऍक्ट वगैरे जे आहेत सो त्या गोष्टींना ते अमेंड करणार आहेत जेणेकरून तिथे जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना पण त्या प्रकारचे बेनिफिट्स त्यामधून मिळावे. ठीक आहे, ही पान नंबर 3 वरची बातमी आजच्या द हिंदू मधली. पान नंबर 4 वरती आपण आलो. आधी याबद्दल बातमी आलेली होती. इंडिया आणि UAE यांच्याबद्दल बातमी आहे. काय म्हणतात बघा? PM मोदी अँड UAE प्रेसिडेंट सीक टू डीपन कोलॅबोरेशन. स्पेशली डिफेन्स बद्दल चर्चा चालू आहे त्यांची. GS पेपर 2 IR मध्ये ह्याला तुम्ही मोजू शकता आणि आजच्या पेपर मध्ये पान नंबर 4 वरती ही बातमी आपल्याला तिथे दिसते. त्यानंतर पान नंबर 5 वरती या. कॅबिनेट एनहान्सेस बजेटरी अलोकेशन ऑफ PMKSY प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणि त्याचं बजेटरी अलोकेशन जे आहे ते वाढवलं गेलेलं आहे. आता हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत ना, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री त्या रिलेटेड हा पॉइंट आपल्याला दिसतोय आणि आपल्या GS पेपर 3 मध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री नावाचा सिलेबस टॉपिक पण आहे. राईट, सो त्यामध्ये याला काउंट करू शकतो आपण. प्रिलिम्स मध्ये पण कधी कधी स्कीम्स मध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजना याबद्दल विचारलं जाऊ शकते, त्यामुळे तसंही त्याला बघून ठेवा. त्यानंतर पुढे या पान नंबर 6 वरती एक नवीन अपॉइंटमेंट झालेली आहे. व्हाईस चीफ जे आर्मीचे व्हाईस चीफ म्हणून कोणाला अपॉइंट केलं गेलेलं आहे तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. ठीक आहे, प्रिलिम्स मध्ये कधी विचारलं जाऊ शकते. पुष्पेंद्र सिंग जे आहेत ते सध्या आपल्या आर्मीचे व्हाईस चीफ आहेत. कमेंट बॉक्स मध्ये सांगा आर्मीचे चीफ कोण आहेत आपले. ठीक आहे, पान नंबर 6 वरती ती बातमी. नंतर आलो आपण पुढे पान नंबर 6 वरती अजून एक बातमी आपल्याला बघायला मिळते. ऍडव्हान्स्ड गाइडेड मिसाईल फ्रिगेट जे फ्रिगेट शिप असतात त्या, राईट, फोटो पण त्यामध्ये आलेला आहे. सो ऍडव्हान्स्ड गाइडेड फ्रिगेट मिसाईल फ्रिगेट डिलिव्हर्ड टू नेव्हीला ते फ्रिगेट डिलिव्हर झालेलं आहे. त्याचं नाव काय? हिमगिरी. ठीक आहे, हिमाद्री नाही, काय हिमगिरी नाव आहे त्या फ्रिगेटचं. ठीक आहे, लक्षात राहू द्या. फ्रिगेटचं नाव काय? हिमगिरी. आणि प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गत इंडिजिनस बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला अशा गोष्टी प्रिलिम्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्या पद्धतीने याला तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 6 वर अजून एक बातमी आलेली आहे. लडाख मध्ये एक जागा डेव्हलप केली गेलेली आहे जिथे मार्स लाईक ऍटमॉस्फिअरला सिम्युलेट करण्याचं तिथे काम केलं जाते. सो स्टेशन इन लडाख बिगिन्स रिसर्च टू सिम्युलेट लाईफ ऑन मार्स. ठीक आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लडाख मध्ये ते स्टेशन तिथे बनवलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये रिसर्च होणार आहे की मार्स वरती लाईफ कशी असेल त्याबद्दलचं. मग त्याचं नाव आहे त्या स्टेशनचं होप नाव आहे. HOPE. होप म्हणजे काय? ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन. आणि मग त्या अंतर्गत ते पूर्ण रिसर्च केलं जाणार आहे. मग या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. लडाखमध्ये सोकार नावाचा भाग आहे. सोकार या ठिकाणी ते स्टेशन बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे, सो ती एक बातमी आपल्याला प्रिलिम्स मध्ये काउंट करता येऊ शकेल.
नंतर आपण आलो पान नंबर 7 वर, मलेरिया बद्दलची मोठी बातमी आलेली आहे जीएस पेपर 2 हेल्थ मध्ये आणि प्रिलिम्स दोन्ही मध्ये आपल्याला काउंट करता येते. मलेरियाज न्यू फ्रंटलाइन्स, वॅक्सिन इनोव्हेशन अँड इंडियन एंड गेम. मग भारतामध्ये मलेरियाला एलिमिनेट करण्यासाठी काय काय केलं जातंय, वेदर वी आर ऑन राईट ट्रॅक ऑर नॉट, या सगळ्या गोष्टी यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. जीएस पेपर 2 हेल्थ मध्ये आणि ओव्हरऑल प्रिलिम्स मध्ये आपल्याला ही बातमी काउंट करता येईल. पान नंबर 8 वरती आपण आलो तर एडिटोरियल वरती एक चांगलं एडिटोरियल आहे आज, ट्रान्सफॉर्मिंग अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. ट्रान्सफॉर्मिंग अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. जीएस पेपर 2 एज्युकेशन मध्ये आपल्याला याला मोजता येऊ शकेल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑल्सो. ही एक बातमी, हे एक एडिटोरियल आपल्याला कामात येऊ शकेल. त्यानंतर पुढे या पान नंबर 9 वर. पान नंबर 9 काय, कॅन दी आयसीजे रुलिंग फोर्स रिच नेशन्स टू पे फॉर हिस्टॉरिकल एमिशन्स. आयसीजेने आता जे क्लायमेट रिलेटेड जे रुलिंग त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दलची बातमी आहे आणि मग त्याचं काय इम्पॅक्ट होऊ शकतो असं पूर्ण ते आर्टिकल तिथे आपल्याला दिसते. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये त्याला तुम्ही काउंट करू शकता. पान नंबर 10 वरती आपल्याला बघायला मिळते ग्रीन टेक्नॉलॉजीज बद्दल त्यांनी एक आर्टिकल दिलेलं आहे किंवा व्हाय दी वर्ल्ड नीड्स बेटर ग्रीन टेक्नॉलॉजी. मध्ये ग्रीन हायड्रोजन, ग्रीन फ्युएल्स त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बोलल्या जात आहेत. सो का बरं अजून चांगल्या ग्रीन टेक्नॉलॉजीज आपल्याला लागतात याबद्दलचं ते आर्टिकल आहे. जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये ही बातमी आपल्याला तिथे मोजता येऊ शकेल. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला एक लिस्ट डाऊन करून देतोय, ह्या बातम्या वाचायच्या. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 14 वरती आपण आलो. अजून एक देश आहे जो म्हणतोय किंवा पॅलेस्टिनियन स्टेटला आम्ही रेकॉग्नाइज करणार. आधी फ्रान्स म्हणलेलं आहे, त्यानंतर युकेने कंडिशनल म्हणलेलं आहे फक्त की जर नाही शांत झाले तुम्ही तर, आणि कॅनडाने म्हणलेलं आहे किंवा वी विल रेकॉग्नाइज पॅलेस्टिनियन स्टेट आणि हे तिथल्या प्रधानमंत्र्यांनी अनाउन्स केलेलं आहे. प्रिलिम्स मध्ये या गोष्टी लक्षात राहू द्या, आपल्याला विचारला जाऊ शकतात. आणि पान नंबर 14 वरती अजून एक बातमी आहे जे इंडिया US स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बद्दलची बातमी आहे किंवा सध्या ज्या काही गोष्टी होत आहेत आता 25% टॅरिफ जे आहे त्याबद्दल आपण एक या चॅनलवरती एक व्हिडिओ पण घेऊन येतोय. आज तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. बट स्ट्रक्चरल क्रॅक्स इमर्ज इन दी इंडिया युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं ते पूर्ण न्यूज आर्टिकल आहे जे न्यूज अनालिसिस त्यांनी दिलेलं आहे. बेसिकली जीएस पेपर 2 IR मध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. तर या सगळ्या बातम्या ज्या आजच्या द हिंदू मध्ये आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल या तुम्हाला वाचायच्या आहेत. ठीक आहे. सो हे जे नोट्स आहेत, हे जे काही आपण आता PDF जे बघतोय सो ते तुम्हाला कुठे तर आपल्या इग्नाइट UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तिथून जॉईन करून घ्या, तिथून PDF ती तुम्ही कलेक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला रेग्युलरली आपल्या या प्लॅटफॉर्मवरती मिळत आहेत. काही असे व्हिडिओज आहेत जे सेल्फ हेल्प साठी मदत करू शकतील, जसा हा व्हिडिओ. अगेन यामध्ये आपण कोणतं कंटेंट नाही डिस्कस करत आहे, बट एक प्रकारे तुम्हाला अप्रोच देण्याचा प्रयत्न आहे की काय केलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तो एक भाग झाला. त्यानंतर आपण करंट कनेक्ट नावाची सिरीज चालवतो, त्यामध्ये डिटेल्ड डिस्कशन्स आपले होत राहतात इश्यूज वरती वेगवेगळ्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पॉलिटी रिलेटेड करंट अफेअर्स आहेत त्याचे वेगळे आपले डिस्कशन चालू राहतात. राईट. सो त्यानंतर NCERTचं आपलं एक सिरीज आपण चालवलेली आहे या प्लॅटफॉर्मवरती, रोज रात्री 9 वाजता असती, ती पण नक्की बघा. NCERT तुमचे फ्रीमध्ये कव्हर होऊन जातील त्यामध्ये विदाउट एनी कॉस्ट आणि प्रॉपर डिटेल डिस्कशन तिथे चालू आहेत. सो या सगळ्या गोष्टी आपल्या सुरू आहेत आणि त्या तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती बघायला मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्की. ठीक आहे. बाकी अजून तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर कॉल करू शकता. खाली स्क्रोल होत आहेत नंबर, तिथूनही तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. सो वाचून घ्या नक्की पेपर. आपण आता इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.